नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मोहना कारखानेस यांच्या दिवा लावताना ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रांनो, ऐकूयात मोहना कारखानेस लिखित समुपदेशक. मॅडम, मला जगणं नको झालंय, समोर बसलेला विशीतला हडकुळा मुलगा चित्राला कळवळून सांगत होता. समुपदेशक असणाऱ्या चित्रानं तिच्या या नवीन तरुण पेशंटकडे लक्षपूर्वक बघितलं. या पिढीला कुठल्या ना कुठल्या समस्या घेरून टाकत असलेल्या ती रोज बघत होती. त्यांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायचा ती समुपदेशक या नात्यानं मनापासून प्रयत्न करत होती. चित्राने पुन्हा एकदा त्याच्याकडे बघितलं. तिच्याच मुलीच्या वयाचा असेल तो. त्याच्या तेलकट चेहऱ्यावरचे मुरमांचे अनेक डाग तरारून वर येऊन आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. बारीकशा डोक्यावरती केस दाट आणि काळेभोर होते, पण कित्येक दिवसात न कापल्यामुळे असेल कदाचित कपाळावर जिद्दी लाटांसारखे पुन्हा पुन्हा पसरत होते. मधूनच तो त्याच्या काटकोळ्या हातानं ते कपाळावर येणारे केस मागे न्यायचा प्रयत्न करत होता. हडकुळ्या बोटांची नखं अर्धा इंच तरी वाढलेली असावीत. अनेक प्रदेशातली माती सर्व धर्म समभावानं त्या वेड्या वाकड्या वाढलेल्या नखात साठून राहिलेली होती. ओठ काळसर दिसत होते, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं नाचत होती. यावरून कित्येक दिवसात या मुलानं स्वतःकडे लक्षच दिलं नसावं असंच वाटत होतं. कदाचित तो अनेक दिवसात स्वस्थ झोपलाही नसावा. एकूणच ऐन तारुण्यात हा मुलगा जगण्यातला रस हरवून बसला होता हे त्याच्या शरीरावरनं, देहबोलीवरनं आणि वागण्यावरनं स्पष्ट जाणवत होतं. त्याच्या कापऱ्या आवाजात नैराश्याची भावना डोकावत होती. चित्राला वाटलं की त्याचं बखोटं धरून त्याला पहिल्यांदा बाथरूममध्ये न्यावं आणि शॉवर चालू करून त्याखाली त्याला तसंच सोडून यावं. पण एकूणच शरीराबरोबर पहिल्यांदा त्याच्या मनाचीही शुद्धी करणं तिला फार आवश्यक वाटलं आणि तसंच ते तिचं कामच होतं. तिने पुढ्यात असलेला त्याचा बायोडेटा पुन्हा वाचला. नाव सत्या, वय 19 वर्ष, वडील कारखानदार, आई शिक्षिका आणि समाजसेवक. मग राहणार, शिक्षण, पुढे सगळी त्याची माहिती दिलेली होती. हे वाचताना चित्राचं विचारचक्र सुरू झालं. सुखवस्तू, संपन्न घरातला हा मुलगा अवघ्या विशीतच आयुष्याचा रस गमावून बसलेला होता. आई शिक्षिका, पुन्हा समाजसेवक. समाजाची सेवा करताना घरातलं स्वास्थ्य हरवलंय याची तिला जाणीव नसावी. याचं नक्की काय कारण असावं? एकतर्फी प्रेम, प्रेमभंग, मनासारखं शिक्षण न घेता आल्यामुळे झालेली निराशा, आईवडिलांच्या अवास्तव अपेक्षा, अनेक कारणं असू शकतात. ते कारण मुळापासून शोधून काढून समूळ उखडून काढणं आणि तिच्याकडं आशेनं आलेल्या किंवा आणल्या गेलेल्या व्यक्तीला पूर्ण बरं करणं हे तिचं काम होतं. गेली 22 वर्ष ती हेच काम तन मन धन वेचून करत आलेली होती. तिच्याकडे आलेल्या व्यक्तींना मानसिक आजारातून किंवा खच्चीकरणातनं वाचवणं हे फार कठीण काम होतं. त्यासाठी त्या व्यक्तीचा मानसिक आलेख काढून त्यांची पूर्वाश्रमीची माहिती त्यांच्याकडून गोळा करणं हा तिच्या कामाचा एक भाग होता. तिने घेतलेल्या अविरत श्रमाला अलीकडे यश येऊन सुरुवातीच्या अननुभवी चित्राची जागा एका पूर्ण परिपक्व, अनुभवी, प्रसिद्ध समुपदेशक श्रीमती चित्रा दफ्तरदार यांनी घेतली होती. एकेका पेशंटला बरं केल्यावर मिळालेलं समाधान ही तिची खरी श्रीमंती होती. गेले 10-12 वर्षात तिच्याकडे येणाऱ्या गरजू व्यक्तींची संख्या वाढत चालली होती.
वाढणारी पेशंटची संख्या ही समाजात वाढलेली स्पर्धा, ईर्ष्या, त्रास, लोकांची असमाधानी वृत्ती दर्शवत होते. तिच्याकडे येणारे 40% पेशंट 15 ते 22 या वयोगटातले होते. निराशा, द्वेष, ईर्ष्या, राग या नकारात्मक भावनांनी त्यांना पुरतं घेरलेलं असे. पालकांचं अवास्तव इच्छा अपेक्षांचं ओझं कोवळ्या वयात न झेपल्यामुळे आत्मविश्वास गमावलेल्या या मुलांना समजावून घेऊन त्यांना पुन्हा एकदा या समाजात, या जगात ताठमानेनं सामावून घेण्याचं काम त्यांची संस्था करत असे. एकंदर झपाट्यानं बदलणाऱ्या परिस्थितीला पालकांचे आपापसातले दुरावलेले संबंध असावेत आणि पिढीच्या मानसिक असंतुलनामागचं कारण तेच असावं असं ती म्हणत असे. तिने पुन्हा एकदा तिच्या पेशंटकडे बघितलं. आता त्या मुलाची हालचाल थोडी स्थिर झाली होती. हाताची थरथर थांबली होती. केसांच्या बटाही किंचित एका जागी बसल्या होत्या. हां, बोल रे, बोल. जे काही तुझ्या मनात आहे ना ते बोल, ती आपलेपणानं त्याला म्हणाली आणि तो पहिल्यांदा कुत्सित हसला. हो मॅडम, काय बोलणार? माझ्या जगण्यात बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे. अरे असं का म्हणतोयस तू? चांगल्या घरातला दिसतोयस. तुझे वडील इतके मोठे कारखानदार, आई शिक्षित, समाजसेवक. त्याचा तरी विचार कर. अहो, नुसतं समाजसेवक असून उपयोग काय? तिला माझ्याबरोबर घालवायला वेळ नाही. निदान मी सुद्धा तिच्या समाजाचा एक भाग आहे असं तरी समजून चालावं ना तिने. आता त्याचा आवाज धारदार व्हायला लागला होता. बरं, तुझे बाबा काय म्हणतोस तू त्यांना? त्यांच्याशी याविषयी कधी बोललायस का? आता तर तो आणखीन मोठ्यांदा हसला. जणू त्याला तिच्या बोलण्यात विरोधाभास जाणवलेला असावा. अहो, ते तर मोठे प्रतिष्ठित आसामी. त्यांना मी फक्त त्यांच्या संपत्तीचा वारस म्हणून हवा आहे. कसं आहे, त्यांची इस्टेट पुढे सांभाळायला कोणीतरी हवं आहे ना, नाही का? मग त्यात त्यांचं काय चुकतं आहे ते सांग. अरे, कित्येक मुलांना वडील नसतात आणि असले तरी प्रचंड गरिबीने पिचलेले असतात. पैसे नसताना जगणं किती कठीण जातं हे जरा डोळे उघडे ठेवून बघ. पण तुला तरी इतक्यातच जगणं नको झालं आहे. तीही थोडासा आवाज चढून म्हणाली. परिस्थिती आटोक्यात येत चालली आहे असं तिला वाटलं. नाही, तसं नाही आहे मॅडम, पण त्यांच्या दृष्टीनं मी ह्या जगात नाहीच आहे. हे तुला कसं कळालं? मला कळतं ना, मला कळतं. सतत दोघे भांडत असतात. एकमेकांशी बसून कधी शांतपणे बोलले तर शपथ. गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे दादू घरी होते तोपर्यंत घरी राहावंसं वाटायचं. ते गेले आणि ज्या यायला आमचं घर म्हणजे गार्बेज हाऊस झालं आहे. म्हणे समाजसेवा. मला माहिती आहे ना तिची कोणाची सेवा चालते ती. तो संतापून बोलायला लागला. तो भडाभडा बोलत होता आणि इतके दिवस त्याच्या मनात साठलेल्या रागाचा निचरा होत होता. आईच्या प्रेमाचा भुकेला होता तो. आईच्या सहवासासाठी हपापलेला होता तो. पण समाजाचा उद्धार करता करता घरातल्या गुलाबाला पाणी घालायचं ती विसरून गेली. गुलाब सुकत गेला, आतल्या आत कुढत गेला. त्याचे काटे त्यालाच रक्तबंबाळ करत गेले. वडिलांना घरात चाललेल्या वादळाची कसलीच खबरबात नव्हती. कारखान्याचे मालक ते. त्यांच्या मते पैशाची आवक हीच माणसाचं आयुष्य भलं करण्याची चावी. ही चावी तिजोरीला लागली आणि तिची व्यवस्थित देखभाल केली की झालं. तुम्हाला सांगतो मॅडम, मी घरात कुणालाच नको आहे. मी घरात असलो काय किंवा नसलो काय कुणाला काहीही फरक पडत नाही. कुणासाठी राहायचं त्या घरात? चित्रानं हळूच स्मित केलं, कारण हा मुलगा आता घरात राहायची गोष्ट करायला लागला होता. जगण्याचं तर नाकारत नव्हता. चला म्हणजे गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली होती. चित्राच्या मनात अनेक विचार चालू झाले. तरुण वय. कधीकधी ह्या वयात सगळ्याच भावना अनावर होतात. दुधाला उकळे आल्यावर जसं त्याचं उतू जाणं अनिवार्य असतं तसं कधी होतं ह्या वयात. खास करून आईवडिलांचं पाठबळ नसेल तर. आईवडिलांचं प्रेमच मुलांना सशक्त, सबळ आणि निर्भर बनवायला कारणीभूत ठरतं. चित्रानं त्याच्यासमोर पाणी ठेवलं. ते पाणी पिऊन तो शांत झाला. त्याच्या आत चिकटून बसलेल्या दुःखाला, कडवटपणाला खरवडून बाहेर काढून टाकायला हवं होतं. त्याला अधिक बोलतं करायची गरज होती.
अजून 3-4 सेशनमध्ये ते शक्य झालं असतं. चित्र्यासारख्या अनुभवी समुपदेशकाला ते कठीण नव्हतं. कारण ह्यापूर्वी यापेक्षाही क्लिष्ट अशा अनेक केसेस तिने तिच्या अनुभवानं आणि हुशारीनं सोडवलेल्या होत्या. कित्येक वाट चुकलेल्या वासरांना गोठ्यात त्यांच्या आईपाशी आणून सोडलेलं होतं. मातांना त्यांच्या चुकलेल्या दिशांची आठवण करून देऊन योग्य दिशा दाखवण्याचं काम हसत हसत केलं होतं तिने. थोडा वेळ गेला, सत्या नॉर्मल दिसायला लागला. चित्रा उठली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, हे बघ सत्या, आता शांत हो आणि घरी जा. हां, आता तुला पुढच्या मीटिंगची तारीख सरलाताई देतील. तुला काही गोळ्या लिहून देते, सरलाताई समजून सांगतील तशा गोळ्या घ्यायच्या. शांत राहायचं. हां, सगळं ठीक होईल. त्यांनी मान डोलवली आणि तिचे आभार मानून तो बाहेर पडला. तो गेलेल्या दिशेकडे चित्रा बराच वेळ बघत राहिली, थोड्या समाधानानं, थोड्या निराशेनं. समाधान सत्याला ठीक होताना बघण्याचं आणि निराशा तरुण पिढीला असं कोसळताना, कोलमडताना बघायला लागायची. ती 2 मिनटं तशीच बसून होती. फोनच्या आवाजानं ती तंद्रीतनं बाहेर आली. फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो, चित्रा बोलतीये. चित्रा ताबडतोब घरी ये चित्रा. अगं आई, कसं शक्य आहे ते? काय झालं आहे सांग, मी कामात आहे. चित्रा अगं तुला कसं सांगू. चित्रा अगं, आपल्या सोनूने ना तिची नस कापण्याचा प्रयत्न केला. अगं मी घरात वेळेवर आले म्हणून ठीक, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता अगं. बोलता बोलता आई रडायलाच लागली. हे ऐकलं मात्र चित्राला धक्का बसला. आई, अगं तू काय वाटेल ते काय बोलतेस आई. हे बघ आई, आपली सोनू असं कसं करेल. आपली सोनू आहे ती. अगं ती इतकी लहान आहे, इतक्या तरुण वयात असं काय झालं असेल ग माझ्या बबडीला. बोलता बोलता चित्राच्या घशात आवंडा दाटून आला. बाहेर घोंगावणारं वादळ आज तिच्या घरात घुसू पाहत होतं आणि त्याच्या चाहुलीनं ती पुरती हादरली होती. डोळ्यात दाटून आलेल्या पाण्याच्या पडद्यामुळे तिला समोरचं काही दिसेना. हातातला फोन कधीच गळून पडला होता. त्याचबरोबर तिच्यातला यशस्वी समुपदेशकही पहिल्यांदाच पराभूत झाला होता, कोलमडून पडला होता. श्रोते हो, ही होती मोहना कारखानीस यांची कथा, समुपदेशक. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच कथांसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.